नमस्कार, बातमी सिन्नरमधून। सिन्नरची निवडणूक लढाई जिंकली, माणिकराव कोकाटे विजयी। राज्यातील विधानसभा निवडणुका अखेर संपन्न झाल्या असून सर्व ठिकाणी मतमोजणी प्रक्रिया पूर्ण झाली असून जनतेने कौल देत नवीन सरकारची दिशा निर्धारित केली आहे। महायुतीने 200 पेक्षा अधिक जागांवर विजय मिळवला आहे, परंतु मवियाला मात्र अपेक्षित यश मिळाले नाही। सिन्नर विधानसभा निवडणूक 2024च्या निकालामध्ये माणिकराव कोकाटे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट यांनी प्रचंड मतांनी विजय मिळवला आहे। त्यांनी नॅशनलिस्ट अजित पवार गट काँग्रेस पार्टीच्या तिकिटावर लढत देत महत्त्वाचा मतदारसंघ राखला। संपूर्ण सिन्नरमध्ये जल्लोषाचे वातावरण असून माणिकराव कोकाटे यांनी 40,884 मतांनी विजय मिळवत हा मतदारसंघ जिंकला आहे। निवडणुकीतला त्यांचा हा विजय त्यांच्यासाठी आणि त्यांच्या समर्थकांसाठी मोठा ठरला आहे। ही निवडणूक सिन्नरमध्ये अत्यंत चुरशीची ठरली होती, मात्र माणिकराव कोकाटे यांनी आपली लोकप्रियता आणि कामगिरीच्या जोरावर मतदारांचा विश्वास मिळवला आणि विजय संपादन केला। निवडणुकीचा निकाल पुढील प्रमाणे: ॲडव्होकेट कोकाटे माणिकराव शिवाजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी 1,38,565 मत। उदय पुंजाजी सांगळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट 97,681। सागर पांडुरंग सांगळे अपक्ष 2,275 मत। अशोक चंद्रपाल जाधव राष्ट्रीय समाज पक्ष 742 मत। किशोर भीमराव जाधव बहुजन समाज पक्ष 631 मत। कैलास विश्वनाथ दातीर अपक्ष 382 मत। शरद तुकाराम शिंदे महाराष्ट्र स्वराज्य पक्ष 359 मत। सांगळे सागर दत्तात्रय अपक्ष 346 मत। शरद दामू धनराव अपक्ष 255 मत। डॉक्टर राहुल विठ्ठल अहिरे अपक्ष 128 मत। भरत भाऊसाहेब अवारी अपक्ष 121 मत। आव्हाड माधव गोविंद अपक्ष 105 मत। नोटा 1,813 मत। प्रतिनिधी इंडिया लाईव्ह 365 साठी मी श्रद्धा घुगे।